अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या अंतिम क्षणी म्हणजेच मरणाच्या दारावर असताना आपल्याला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त पश्चाताप होतो? कोणतं दुःख सर्वात मोठं असतं? संपत्ती गमावल्याचं, यश न मिळवल्याचं, की आणखी काहीतरी वेगळं? चला आज या गंभीर पण महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण सगळेच जन्माला येतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की आपण मरणाच्या दारावर असताना आपल्याला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त पश्चाताप होतो? मृत्यूच्या वेळी सर्वात जास्त दुःख कशाचं होतं? हा प्रश्न ऐकायला जरी भयान वाटत असला तरी तो आपल्याला आयुष्याचे खरे मोल समजावून द्यायला मदत करतो. मृत्यू हा अटळ आहे हे आपण सारेच जाणतो, पण जेव्हा तो समोर उभा ठाकतो तेव्हा माणूस अनेक गोष्टींचा विचार करतो. काही लोकांना वाटेल की मी भरपूर पैसा कमवला नाही, माझं घर झालं नाही किंवा मला मोठं यश मिळालं नाही याचा पश्चाताप होतो. पण अनेक अभ्यास आणि अनुभवांमधून असं समोर आलं आहे की मृत्यूच्या समयी माणसाला भौतिक गोष्टींपेक्षा वेगळ्याच गोष्टींचा जास्त पश्चाताप होत असतो. मृत्यूच्या जवळ असताना सर्वात जास्त दुःख होतं ते अपूर्ण राहिलेल्या नात्याचं आणि न व्यक्त झालेल्या भावनांचं. कितीतरी वेळा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या आईवडिलांना, भावंडांना, जोडीदाराला किंवा मित्रांना आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही. लहान सहान गैरसमजामुळे संबंध थांबतात. राग मनामध्ये साचून राहतो आणि माफी मागायला किंवा माफ करायला आपण खूप उशीर करतो. जेव्हा जीवनाच्या संध्याकाळी मागे वळून पाहतो तेव्हा हेच अपूर्ण राहिलेले बोल, न दिलेले आलिंगन आणि न फेडलेले प्रेमाचे ऋण अनुबंध बोचून राहतात. मी तेव्हा बोललो असतो तर हे शब्द मनात खोलवर घर करून राहतात. अनेकांना आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या असतात. नवीन भाषा शिकायची असते, एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असतं, जग फिरायचं असतं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. पण वेळ नाही, पैसे नाहीत किंवा आता वय झालं आहे अशा अनेक सबबी देऊन आपण ती स्वप्न बाजूला ठेवतो. रोजच्या धावपळीमध्ये, सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून आपण स्वतःच्या आनंदाला आणि महत्त्वाकांक्षांना दुय्यम स्थान देतो. जेव्हा आयुष्य संपत येतं तेव्हा हीच न पूर्ण झालेली स्वप्ने, मी स्वतःसाठी जगलोच नाही ही भावना आणि मला जे हवं होतं ते मी केलं नाही हा विचार खूप त्रास देतो. मी धाडस का केलं नाही? मी माझ्या मनाचं का ऐकलं नाही? हा प्रश्न डोक्यामध्ये पिंगा घालत राहतो. आपण अनेकदा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. समाजाला काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील या भीतीमुळे आपण अनेक निर्णय घेतो जे आपल्याला खरोखर हवेच नसतात. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपण इतरांच्या सुखासाठी जगतो. यामध्ये काही गैर नाही, पण स्वतःच्या आनंदाचा पूर्णपणे बळी दिला तर अंतिम क्षणी खूप मोठी पोकळी जाणवते. मी स्वतःसाठी कधीच जगलोच नाही किंवा मी कधीच माझ्या मनाप्रमाणे केलं नाही या विचारामुळे मन खिन्न होतं. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी मिळतात, प्रेम, यश, आरोग्य, पण आपण नेहमी माझ्याकडे हे नाही किंवा मला आणखी हे मिळालं पाहिजे याच विचारात असतो. आपल्याजवळ जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतच नाही. जे मिळालंय त्यामध्ये समाधान मानतच नाही. मृत्यूच्या वेळी माझ्याकडे खूप काही होतं पण मी त्याची कधीच किंमत केली नाही ही भावना खूप वेदनादायक ठरते. या सगळ्यांचा विचार करता मृत्यूच्या वेळी माणसाला सर्वात जास्त दुःख होतं ते अपूर्ण राहिलेल्या नात्याचं, न व्यक्त झालेल्या भावनांचं, अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं आणि पूर्णपणे न जगलेल्या आयुष्याचं. भौतिक संपत्ती किंवा मोठे यश हे दुय्यम ठरतात. म्हणून मंडळी, आजही वेळ गेलेली नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींशी मन मोकळं बोला, त्यांना प्रेम व्यक्त करा, तुमच्या स्वप्नांना पंख द्या, त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक क्षण हा पूर्णपणे जगा आणि आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा. कारण आयुष्याच्या अंतिम क्षणी आपल्याला पश्चाताप नको तर समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना हवी आहे. गरुड पुराणानुसार प्रेतखंड अध्याय 10 आणि 11 मध्ये यमदूत प्रेतसंवादातून मृत्यूच्या वेळी जीवाला होणाऱ्या
जीवाला होणाऱ्या सर्वात मोठ्या दुःखांचा क्रम सांगितलेला आहे, ज्यामध्ये धनसंपत्ती सोडण्याचं दुःख सर्वात जास्त असतं. पती पत्नी, मुलं, नातेवाईक सोडण्याचं दुःख असतं. स्वतःच्या देहाचे दुःख असतं. ज्या शरीराला रोज तेल लावलं, जिम केलं, मेकअप केला, कपडे घातले, तो देह आता कुत्रे कावळे खाणार आणि जळून राख होणार. हे पाहताना जीव फार तळमळतो. असं म्हणतात, यमदूताचा भयंकर त्रास असतो. पापकर्माचं स्मरण होतं. मृत्यूसमयी सर्व पापकर्मे डोळ्यासमोर येतात आणि आता यमयातना भोगाव्या लागतील ही जाणीव जीवाला जीवे मारते. पण गरुड पुराण एक गूढ संदेश देखील देतं बरं का. जो मनुष्य जीवनामध्ये दान, जप, तप, श्राद्ध, गंगा स्नान, भगवान नामस्मरण करतो, त्याला मृत्यूच्या वेळी हे दुःख फारच कमी होतं आणि भगवंताच्या कृपेने ते नाहीसं देखील होतं. म्हणूनच शास्त्र सांगतं, मरावे तेव्हा हरिनाम घ्यावे, जन्म मृत्यूचे दुःख नाही तेव्हा जाणवावे गरुड पुराण हे मुख्य हेतूने. प्रेतकल्प म्हणजे मृत्यू आणि मृत्यू पश्चात जीवन यावरचे पुराण आहे. हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्काराच्या वेळी गरुड पुराणाचे पठण केले जाते, कारण यामधून मृताच्या नातेवाईकांना सांत्वन मिळते आणि विधिवाट पार पडण्याची मार्गदर्शन देखील मिळते. गरुड पुराणामध्ये मुख्यतः मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी, प्रेतात्म्याची गती, यमलोक न कळत केलेल्या पापपुण्याचे फळ, विविध नरक, स्वर्ग, पुनर्जन्म आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतिम संस्कार, श्राद्ध, पिंडदान, तर्पण याचे विविध नियम सुद्धा यामध्ये सविस्तर सांगितलेले आहेत. गरुड पुराणातील आणखी कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.